अध्याय 4. श्री गुरु दत्तात्रय यांची जन्मकथा. तुम्हाला माहिती आहे का, श्री गुरु दत्तात्रय यांचा जन्म किती अद्भुत आणि चमत्कारिक होता. ही कथा फक्त भक्तीची नाही, तर पतिव्रतेच्या शक्तीचीही आहे. अनुसया मातांनी आपल्या पतिव्रतेच्या बळावर स्वतः ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही बालरूपात आणले. चला तर मग जाणून घेऊया श्री गुरु दत्तात्रय यांची अद्भुत जन्मकथा. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी नामधारकाला दत्त जन्माख्यान सांगू लागला. तो म्हणाला, वत्सा, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच रजगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा. त्याला ब्रह्मांड असेही म्हणतात. त्यांची 2 शकले झाली, आकाश आणि भूमी. ब्रह्माने त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली. 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी, कामादी षडविकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलसत्य, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र सप्तर्षी निर्माण केले. अनुसया ही अत्री ऋषीची पत्नी. ती महान पतिव्रता होती. पतिसेवेने तिचा पुण्य प्रभाव इतका वाढला की त्या पुण्याच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. इंद्रादिकांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास सांगितले. इंद्र म्हणाला, अनुसया पतिभक्त आहे. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्व सौम्य होतात. तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते. यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी. अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुरूपाने अत्रीच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनुसया एकटीच होती. त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले, आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत. तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. अनुसयेने त्यांचे यथोचित स्वागत केले. ते म्हणाले, आम्ही स्नानाधिक कर्म करूनच आलो आहोत. अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही. त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाहीतर आम्ही जातो. त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसयेने त्यांना आश्रमात नेले. त्यांना पाटावर बसविले, पात्रे मांडली. तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. तुझ्या हाताच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असशील तरच आम्ही जेवू, अन्यथा निघून जाऊ. हे ब्राह्मण, आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत. हे अनुसयाच्या लक्षात आले. अतिथी विन्मुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन, विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो. प्रसंग बिकट आहे, मार्ग तर काढलाच पाहिजे. आज माझ्या पतीच्या तपश्चर्याचीच परीक्षा आहे. तीच माझे रक्षण करेल असा विचार करून तिने अतिथीच्या मागणीला होकार दिला. ती स्वयंपाकगृहात गेली. तेथे विवस्त्र होऊन पक्वानाची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली. तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची तहानी बालके झाली. तो भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली. अनुसया अचंबित झाली. मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली. मातृसुलभ वात्सल्याने तिला पाहणा फुटला. तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले. ती त्रिदेवाची माता झाली. तिने तिघांना नाहू माखू घातले आणि पाळण्यात घालून निजविले. मध्याह्न समयी अत्री आश्रमात परतले. पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. अनुसयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. अत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणली. बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले. तेव्हा ते तिघही आपले बालरूप तसेच ठेवून निज रूपात प्रकट झाले. त्यांनी अत्री व अनुसयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले. अत्रींनी अनुसयेशी चर्चा केली व म्हणाले,
हे देवश्रेष्ठींनो, तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात, तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले. अत्री अनुसयेने त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांची अनुक्रमे चंद्रदत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाला, आई, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप दे. चंद्र म्हणाला, मी तारांगणात राहून तुमच्या चरणाचे नित्य दर्शन घेईल, शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईल, पृथ्वीशील वनस्पतीचे शोषण करील. विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करील. अनुसयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्त रूपाने अत्री आश्रमी राहिला. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठायी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हा अत्री अनुसयेचा पुत्र आणि श्री विष्णूचा अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकतत्वाने राहिला. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे. दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली. तो सिद्धयोगाला म्हणाला, हे मुनी, आता मला दत्तात्रेयांच्या अवताराविषयी सविस्तर सांगा. अशी आहे श्री गुरु दत्तात्रेय यांच्या जन्माची दिव्य आणि प्रेरणादायी कथा. ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा, पतिव्रता आणि भक्तीमध्ये किती अफाट शक्ती असते. जर तुम्हालाही ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.